Welcome to my YouTube channel, Online Tech Hub. The next topic in lectures with of C programming is array. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण array हा जी काही कन्सेप्ट आहे सी लँग्वेज मध्ये तो आपण डिस्कस करणार आहोत किंवा लर्न करणार आहोत. तर बघूया array म्हणजे काय. Array is a collection of similar types of data terms stored at a contiguous memory allocation. बघा array म्हणजे काय असेल तर इट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टर्म्स. ठीक आहे. आणि जे ॲटम असतील ते स्टोअर कसे मेमरीमध्ये होतील तर असे कंटिन्युअस फॉर्ममध्ये, असे कंटिन्युअस का होतील तर ते मेमरीमध्ये स्टोअर होतील. ठीक आहे. त्यानंतर बघा ॲरे काय आहे, इट इज अ डिराइव्ड डेटा टाईप आहे. हा कसला आहे तर डिराइव्ड डेटा टाईप आहे. विच कॅन स्टोअर प्रिमिटिव्ह डेटा टाईप, प्रिमिटिव्ह टाईप ऑफ डेटा सच ॲज इंट, कॅर, फ्लोट, डबल. आता त्याला डिराइव्ड का म्हणायचं डेटा टाईप, तर ॲरे या डेटा टाईपमध्ये आपण बाकीच्या टाईपचे जे आहेत प्रिमिटिव्ह टाईप जे आहेत त्यांचा डेटा आपण स्टोअर करून ठेवू शकतोय. सो ॲरे इज अ कॉल्ड डिराइव्ड डेटा टाईप. देन इट हॅज also has the capability to store collection of derived data type such as pointer, structure. ज्या मध्ये तुम्ही पॉइंटर पण स्टोअर करू शकताय, स्ट्रक्चर पण स्टोअर करू शकताय. देन the simplest data structure where each data element can be randomly accessed by using its index number. म्हणजे बघा हा ॲरे हा कसा एक सिम्पलेस्ट डेटा स्ट्रक्चर आहे. तर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, इट इज अ वे ऑफ डेटा ऑर्गनायझिंग इन स्पेसिफिक मॅनर. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, एक स्पेसिफिक मॅनरमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार, ऑर्गनाईज करणार आहात. तर इथे बघा ॲरेमध्ये डेटा जो काही स्टोअर केलेला असेल तो ऍक्सेस कसा होणार आहे, बाय युझिंग इट्स इंडेक्स नंबर. सी ॲरे इज बेनिफिशियल इफ यू हॅव टू स्टोअर सिमिलर एलिमेंट्स. बरोबर आहे. एखाद्या ॲरेमध्ये आपण सिमिलर टाईपचा डेटा स्टोअर करू शकतोय. एक्झाम्पल बघा, if we want to store the marks of student in a 6 subjects, then we don't need to define different variables for the marks in the different subject. मग आपल्याला काय करायचं आहे की स्टुडंटची 6 सब्जेक्ट काय करायचं तर मार्क्स स्टोअर करायचे आहेत. तर विदाउट ॲरे आपल्याला काय करावं लागेल तर 6 व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करावं लागतील किंवा घ्यावे लागतील आणि यूज करावं लागतील. ठीक आहे. पण इथं जर तुम्ही ॲरे यूज केला तर तुम्हाला व्हेरिएबल सेपरेट व्हेरिएबल डिक्लेअर करायची गरज नाही. तुम्ही सिंगल ॲरेमध्येच 6 सब्जेक्टचे मार्क्स स्टोअर करून ठेवू शकताय. इन्स्टेड ऑफ दॅट वी कॅन डिफाईन अन ॲरे विच कॅन स्टोअर द मार्क्स ऑफ each subject at the contiguous memory location. And नेक्स्ट काय बघा, बाय युझिंग द ॲरे वी कॅन ॲक्सेस इलेमेंट इझिली. म्हणजे ॲरेचे इलेमेंट तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकताय. ठीक आहे. तर बघूया प्रॉपर्टीज ऑफ ॲरे. आता ॲरेचे काही प्रॉपर्टीज आहेत ते बघूया. फर्स्ट प्रॉपर्टी काय बघा, इच एलिमेंट ऑफ ॲरे इज अ सेम डेटा टाईप अँड कॅरीज द सेम साईज. म्हणजे ॲरेमध्ये जेवढे काय तुम्ही एलिमेंट स्टोअर करताल ते कसे असतील, सगळे सेम डेटा टाईपचे असतील आणि त्यांची साईज पण काय असेल व सेम असेल. प्रत्येक एलिमेंटला मेमरी पण काय होणार आहे, सेमच अलोकेट होणार आहे. त्यानंतर बघा सेकंड प्रॉपर्टी काय, elements of array are stored at contiguous memory location where the first element is stored at the smallest memory location. ॲरे जी काही इलेमेंट आहे त्याला मेमरी अलोकेशन होणार आहे व कंटिन्युअस मेमरी अलोकेट होणार आहे, की ज्याच्यामध्ये जो फर्स्ट इलेमेंट असेल तो कुठं स्टोअर होईल, स्मॉलेस्ट मेमरी लोकेशनला. समजा कन्सिडर करा की आपण समजा 3 इलेमेंट जर ॲरे घेतला तर या वेळेने काय होईल व जिथे काय होतं तिला मेमरी ब्लॉक अलोकेट होतील. समजा कन्सिडर करा की स्टार्टिंग ॲड्रेस किती असेल तर 100 असेल, तर पहिला एलिमेंट कुठे स्टोअर होणार आहे तर या 100 लोकेशनला होईल. सेकंड एलिमेंट त्याच्या नेक्स्ट लोकेशनला. यावेळी काय होणार तर ॲरेचे एलिमेंट स्टोअर होतील मेमरीमध्ये कंटिन्युअसली. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, ॲरे इंडेक्स स्टार्ट विथ 0. बघा ॲरे इंडेक्स स्टार्ट कशात होणार आहे तर 0 थ्रू होणार आहे, 0 होणार आहे. आणि त्यालाच काय म्हणतो आपण तर लोअर बाउंड ऑफ ॲरे. लक्षात ठेवा की ॲरेचा इंडेक्स जो असेल तो काय असेल, स्टार्ट 0 होणार आहे, त्यालाच काय म्हणणार आहे लोअर बाउंड. ॲरे इंडेक्स एंड्स विथ साईज -1. इट इज ऑल्सो कॉल्ड अप्पर बाउंड ऑफ ॲरे. तो काय असेल, ॲरेचा अप्पर असेल. बघा हे काय आहेत तर प्रॉपर्टीज आहेत ॲरेचे. पुढे बघूया
अरेचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. पहिलं काय बघा, कोड ऑप्टिमायझेशन. तर इथे काय होतंय, जेव्हा तुम्ही ॲरे यूज करणार आहात तेव्हा कोड काय होतंय, ऑप्टिमाइज होतंय. याचा अर्थ काय होतंय, लेस कोड आपल्याला यूज करावा लागतो. त्यानंतर ॲरे ट्रॅव्हर्सिंग करणं काय आहे, इझिली तुम्ही ट्रॅव्हर्स करू शकता युजिंग द फॉर लूप. फॉर लूप यूज करून तुम्ही ॲरे ट्रॅव्हर्सिंग करू शकताय आणि इलेमेंट रिट्राईव्ह करू शकताय किंवा डिस्प्ले करू शकताय. इज ऑफ सॉर्टिंग, ॲरेचे इलेमेंट पण तुम्ही इझिली सॉर्टिंग करू शकताय. आणि नेक्स्ट काय तर रँडम ॲक्सेस, ॲरेचे काही इलेमेंट आहे तुम्ही रँडमली ॲरेचे इलेमेंट युजिंग इंडेक्स ॲक्सेस करू शकताय. हे काय तर ॲरेचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे. नेक्स्ट ॲरेचा डिसएडव्हान्टेज काय बघा, फिक्स्ड साईज. हा काय तर डिसएडव्हान्टेज आहे ॲरेचा. बघा, वॉट एव्हर साईज we define at the time of declaration of the array, we cannot exceed the limit. म्हणजेच काय तर ॲरे साईज तुम्ही जेव्हा ॲरे डिक्लेअर करताना साईज डिक्लेअर केली तर ती साईज तुम्ही इन्क्रीज करू शकत नाही, एक्सीड करू शकत नाहीये. सो इट डज नॉट ग्रो द साईज डायनामिकली लाईक लिंक्ड लिस्ट. डायनामिकली याचा अर्थ काय की ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन वी कॅनॉट इन्क्रीज ऑर डिक्रीज दी साईज ऑफ दी ॲरे because the size of array is a fixed. Yes, okay. Then next concept, types of array. Generally there are three types of the array. First, single dimensional array, two dimensional array, and third is a multi-dimensional array. Then first बघा, सिंगल डायमेन्शन ॲरे कशा म्हणणार आहे, बेसिक एकदम जनरल डेफिनेशन बघा. इट कंटेन्स ओनली वन डायमेन्शन. ज्याच्यामध्ये काय असेल, सिंगल डायमेन्शन असेल का त्याला दुसरं नेम काय तर सबस्क्रिप्ट पण म्हणतात. काय म्हणतात दुसरा नेम, सबस्क्रिप्ट पण म्हणतात. ठीक आहे. सिंटॅक्स बघा सिंगल डायमेन्शन ॲरेचा, तर डेटा टाईप नंतर ॲरे नेम आणि मग काय असेल ॲरेची साईज असेल. डेटा काय इंडिकेट करेल की ॲरे कोणत्या टाईपचा आहे. ॲरे नेम हा काय असेल, आयडेंटिफायर असेल, युजर डिफाईन्ड असेल. आणि इथं काय असेल, ॲरेची साईज असेल की जी काय करेल की ॲरेमध्ये तुम्ही किती एलिमेंट स्टोअर करणार आहात ते इंडिकेट करणार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, इंट मार्क्स ऑफ 5. इथे काय केलंय, मार्क्स हा जे काय ॲरे डिक्लेअर केलाय, साईज किती घेतली आपण 5 घेतली. तर या ॲरेमध्ये काय होईल, 5 एलिमेंट तुम्ही स्टोअर करू ठेवू शकता. आणि जे एलिमेंट तुम्ही 5 एलिमेंट स्टोअर करणार आहात ते एलिमेंट कोणते असतील तर इंटिजर टाईपचे असतील. कोणते असणार आहेत, इंटिजर टाईपचे असणार आहे. ठीक आहे. आता बघूया ॲरे इनिशियलायझेशन किंवा इनिशियलायझेशन ऑफ ॲरे. जनरली बघा, इनिशियलायझेशन हे तुम्ही ॲरेचं 2 प्रकारे करू शकता. पहिलं काय तर एक कंपाईल टाईम, एक काय कंपाईल टाईम, आणि दुसरं काय तर रन टाईम. हे बेसिकली 2 काय तर ॲरे इनिशियलायझेशनचे काय तर टाईप आहेत किंवा 2 वेज आहेत, 2 वेज आहेत. त्यातलं फर्स्ट बघूया, कंपाईल टाईम मधला फर्स्ट आहे बघा, बाय युझिंग द इंडेक्स ऑफ इच एलिमेंट. तुम्ही ॲरेला इनिशियलाइज करताय तर ॲरेमध्ये व्हॅल्यू स्टोअर करताय, पण कसं करणार तर बाय युझिंग इंडेक्स ऑफ इच एलिमेंट, प्रत्येक एलिमेंटचा इंडेक्स यूज करून. बघा एक्झाम्पल बघा, वरती बघा आपण मगाशी काय केलं तर मार्क्स ऑफ 5 काय केलं, मार्क्स ऑफ 5 हा काय केलता ॲरे आपण डिक्लेअर केलता. तर त्या ॲरेमध्ये व्हॅल्यू स्टोअर कशा केल्यात किंवा इनिशियलाइज कसे केलेत बघा, इथं मार्क्स ऑफ 0 बिकॉज ॲरे इंडेक्स स्टार्ट विथ 0. मार्क्स ऑफ 0 इक्वल टू 80, मार्क्स ऑफ 1 इक्वल टू 60, मार्क्स ऑफ 2 इक्वल टू 70, मार्क्स ऑफ 3 इक्वल टू 85 आणि मार्क्स ऑफ 4 इक्वल टू 75. तर अशा पद्धतीने काय केले तर 5 एलिमेंट आपण ॲरेमध्ये स्टोअर केलेले आहेत. जेव्हा तुम्ही ॲरेला यावेळी इनिशियलाइज करचाल तर मेमरीमध्ये बघा स्ट्रक्चर कसं तयार होते. हा असेल तुमचा काय तर 0 इंडेक्स असेल, हा 1 इंडेक्स, हा 2 इंडेक्स, 3 इंडेक्स अँड 4 इंडेक्स. तर यावरून काय होणार आहे, ॲरेला मेमरी अलोकेट होईल आणि त्याच्यामध्ये एलिमेंट काय होतील, स्टोअर होतील. तर बघूया आपण एक प्रोग्राम बघूया. बघा याच्यामध्ये एक ॲरे डिक्लेअर केलं आहे आपण मार्क्स ऑफ 5चा. याचा टाईप कुठला आहे, इंटिजर आहे. तर बघा आपण इथं युझिंग, बघा इथं काय केलंय बघा, आपण काय यूज केले, इंडेक्स यूज केले आणि इंडेक्स यूज करून काय केले, ॲरेमध्ये व्हॅल्यू आपण इनिशियलाइज केलेल्या आहेत.
ठीक आहे. देन इथं बघा अरे ट्रॅव्हर्सिंग केलं. आता ट्रॅव्हर्सिंग करणं म्हणजे काय करणं, तर एक एक एलिमेंटला काय करणं, डिस्प्ले करणं आणि पुढं मूव्ह ऑन करत जाणं. असं स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत काय करणं, एलिमेंट डिस्प्ले करणं. त्याला काय म्हणणार आहे आपण, ट्रॅव्हर्सर म्हणतो. ठीक आहे. तर बघा इथे कंडिशन काय टाकली, फॉर आय इक्वल टू 0 सेमिकोलॉन आय लेस दॅन 5. इथे काय घेतलंय बघा, आय लेस दॅन 5 घेतलंय. का 5 घेतलंय, तर ॲरे इंडेक्स स्टार्ट विथ 0 अप टू कुठपर्यंत असणार आहे, तो 4 पर्यंत असणार आहे. ठीक आहे. सो आय लेस दॅन 5 आणि देन काय घेतले, आय प्लस प्लस. इथे काय केले आपण, ॲरेची व्हॅल्यू काय केली, प्रिंट केलेल्या आहेत. प्रिंट पर्सेंडी मार्क्स ऑफ आय. ठीक आहे. तुम्हाला आउटपुट इथं यावेळेला मिळणार आहे. जे आपण व्हॅल्यू इनिशियलाइज केलेले आहे त्याचं तुम्हाला आउटपुट दिसेल. देन बघा कंपाईल टाइम मधला सेकंड वे आहे ॲट द टाइम ऑफ डिक्लेरेशन. म्हणजे तुम्ही काय करणार, जेव्हा ॲरे डिक्लेअर करताय, जेव्हा ॲरे तुम्ही काय करताय, डिक्लेअर करताय, तेव्हाच काय करायची, त्याला इनिशियलाइज करायचं. एक्झाम्पल बघा, इंट मार्क्स ऑफ 5 इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये काय दिले, तर व्हॅल्यू देत. बघा कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पण जेव्हा तुम्ही ॲरे डिक्लेअर करताना जर इनिशियलाइज करत असाल तर देर इज नो नीड टू डिफाईन दी साईज. तुम्ही त्या ठिकाणी साईज नाही दिली तरी पण तो तुमचा काय होतो, ॲरे हा क्रिएट होतो. इथे बघा नेक्स्ट लाईनला बघा, इथं इंट मार्क्स इक्वल टू व्हॅल्यू द्यायची. साईज दिली का इथे बघा, तरी पण हा ॲरे का होतो, क्रिएट होणार आहे. का होणार आहे क्रिएट, तर जेवढे इलेमेंट आपण याला इनिशियलाइज केलेले आहेत तेवढे ते ॲरेज का होणार आहे, बाय डिफॉल्ट साईज असणार आहे. एक्झाम्पल बघा, इथं ॲरे आपण बघा डिक्लेअर करताना काय केलेलं, व्हॅल्यू काय केलं, आपण त्याला इनिशियलाइज केलेल्या आहेत. आणि इथं पुढं काय केलंय, ट्रॅव्हर्सिंग करून इथं डिस्प्ले झालेल्या आहेत व्हॅल्यू. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ॲट दी रन टाईम. आता ॲट दी रन टाईम म्हणजेच काय असेल, की तुम्ही ॲरेमध्ये युजर करून रन टाईम व्हॅल्यू घेणार आणि त्या स्टोअर करणार आहात. तर इथे बघा काय केलंय, इंट मार्क्स ऑफ 5 ॲरे डिक्लेअर करून घेतलाय. साईज किती असेल, 5 असेल. इथं प्रिंटफ मेसेज दिलाय आपण, एंटर एलिमेंट्स ऑफ ॲरे. आणि हे लूप बघा, इथं ह्या लूपमध्ये काय केले आपण, फॉर लूप यूज करून ॲरेचे एलिमेंट काय घेतले, इनपुट घेतलेले आहेत. फॉर आय इक्वल टू 0 आय लेस दॅन 5 आय प्लस प्लस, देन स्कॅन ऑफ पर्सेंडी मार्क्स ऑफ आय, ॲड्रेस मार्क्स ऑफ आय. तर काय इथं हे लूप फिरेल आणि त्याप्रमाणे काय होणार आहे, इनपुट व्हॅल्यू होतील. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, तोच ॲरे आपण काय केलं, फॉर लूप यूज करून काय केलं, ट्रॅव्हर्सिंग करून एलिमेंट आपण डिस्प्ले केलेले आहेत. तर तुम्हाला आउटपुट काय मिळेल, ज्या व्हॅल्यू आपण रन टाइम घेणार आहोत. आता इथं रन टाइमचं आउटपुट तुम्हाला दिले इथं, तर त्या व्हॅल्यू इथे काय होते, तर प्रिंट होतील. ठीक आहे. थँक्यू. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओला जर तुम्हाला कन्सेप्ट समजत असतील तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच नवीन नवीन असे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. थँक्यू.